मनात खूप सारे वादळ सुरू आहेत. हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? अशा सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपाने. खूप सारे दुःख आहेत, पण सांगणार कोणाला? मनात तो दुःख घेऊन वाटेने चाललेले आहे. मन मात्र सुन्न आहे, स्वतःशी लढत आहे. आज मी माझ्या मनाला खूप काही बोलले. खरंच एक दिवस हे बी वादळ थांबतील एवढा मात्र आत्मविश्वास आहे. मनात मात्र गोंधळ चालू आहे. ओम साईराम. तुम्ही पण मस्त मजेतच असताल हीच साईबाबा चरणी प्रार्थना करते. खूप सारे मनात प्रश्न आहेत, आज खूप खूप सारे प्रश्न आहेत, खूप काही मनातले दुःख तुम्हाला सांगणार आहे. तर बघत राहा हे ब्लॉग. पण फक्त चेहऱ्यावर शांतता आहे, पावले चालत आहेत, पण मन मात्र एकदम शून्य झालेलं आहे. खरंच काही काही गोष्टी अशा वाटताय कुणाला काहीच बोलू नाही, शांत राहावं, कुणालाच काही बोलू नये, एकदम कुठंतरी असं जाऊन बसावं हिमालय पर्वतामध्ये बसल्यासारखं. तिथं कुणीही काही डिस्टर्ब करू नये. पण कशीही परिस्थिती आली तरी आपल्याला थांबायचं नाही, एवढं मात्र निर्णय केलेला असतो ना. म्हणूनच ही लढाई चालू असते. ही लढाई लढता लढता कधीच थकायचं नसतं. ही कुणालाही लढाई दिसत नाही, कारण की आपल्या चेहऱ्यावर शांतता दिसते. एकदम मन सुन्न झालेलं असतं. आपल्याला खूप काही बोलायचं असतं, काय बोलावं हे सुचत नसतं. आपले वादळ आपल्यालाच माहिती असतात. स्वतःची लढाई कशी स्वतः लढायची. रस्त्याने चालत आहेत, मनात मात्र कित्येक वादळ चालू आहेत. तुम्हाला दिसतंय एक एक पाऊल चालते, पण मनामध्ये माझ्या खूप सारे वादळ आहेत. एकदम तुम्ही विचार नाहीत करू शकत त्यात. पण आज आज भलेही वेळ वाईट असू शकते, पण उद्या अशीच राहणार नाही, एवढं मात्र मनामध्ये ठाम आहे मी. खरंच खूप काही बोलायचं आहे, खूप काही, पण असं मनातल्या गोंधळामुळे ना काही सुचत नाही. परेशानी कशी वाटून घेऊन कशी नाही कळत नाही. पण खरं एवढंच सांगू इच्छिते मी, मुलं लहान असतात तेव्हा आपल्याला वाटतं लहानाचे मोठे करायचे, मोठे झाले तरी त्यांना करिअर बनवून द्यायचे. करिअर बनवून द्यायला बी खूप झडताळे असतात, आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर बी उभं करून द्यायचं असते त्यांना. त्यांचे 2 हाताचे 4 हात बी करून द्यायचे असते. म्हणजे जिंदगी आपल्याला कधीच सुखी ठेवत नाही. आपण म्हणतो काय, आता आपण लेकरं लहान आहेत म्हणून कष्ट करू, पुढे चलून आपल्याला कष्ट थांबेल, असं कधीच होत नाही. जोपर्यंत आपले हातपाय चालतात ना, तोपर्यंत नशिबात एखाद्याच्या काही ना काही संघर्ष चालूच असतो, कधीच थांबत नाही तो, कधीच. म्हणायला आजची घडी लोटन, अशाची पिढीने पिढी जाती, पण एखाद्याची घडी लोटत नाही. आजचं कारण असं आहे, मुलाला काय तिकडचं वातावरण सूट होत नाही, म्हणजे त्याला लई धावपळ करायची सवय नाही कधी. आता खूप सारं तो तसलं काम शिकलेला आहे व्हिडिओचं, त्याला जमाना त्याच्या डोळ्याला त्रास वगैरे होतोय. तर असं मन म्हणतंय काय करू काय नाही, काय करू काय नाही. मी अशी विचारात आहे, परत काही सुचत नाही. म्हणून मन एवढं उदास आहे.